तर मित्रांनो, नुकताच 10वीचा मॅथ 1चा पेपर झालेला आहे आणि तुम्हाला किती मार्क्स पडतील आज हे तुम्ही चेक करून घ्या. मी तुम्हाला पूर्ण क्वेश्चनचे आन्सर आज सांगणार आहे. तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 यामध्ये राईट द डिग्री ऑफ द डिटर्मिनंट, याचा आन्सर आहे बी. पुन्हा बघा या ठिकाणी सेकंडचा ऑप्शन आहे या ठिकाणी बी. त्यानंतर फाइंड द कॉमन डिफरन्स ऑफ द फॉलोइंग ऑफ एपी, याचा आन्सर आहे डी. त्यानंतर विच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी, याचा आन्सर आहे 15/10. त्यानंतर क्वेश्चन बी, या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. एक्स प्लस वायची व्हॅल्यू या ठिकाणी मिळणार तुम्हाला 6. त्यानंतर फाइंड फर्स्ट टर्म ऑफ द गिवन सिक्वेन्स, या ठिकाणी याचा आन्सर आहे -1. त्यानंतर हाऊ मेनी अल्फा न्यूमरिक आर देअर इन द फॉर्मॅट ऑफ GS10, तर याचा आन्सर आहे 15 डिजिट. त्यानंतर 2 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली, राईट द सॅम्पल स्पेस. ठीक आहे, एस इक्वल टू HH TT ST TH, इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं. त्यानंतर क्वेश्चन 2A, प्रश्न पहिला, ग्राफ सॉल्व करायचा आहे. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आपण -2 जर ठेवली तर याचा आन्सर आहे 2. त्यानंतर वायची व्हॅल्यू जर आपण 1 ठेवलेली आहे तर या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 3. तर XY काय झालेलं आहे -2 3. त्यानंतर 2 1. नेक्स्ट पाहू आपण या ठिकाणी प्रश्न दुसरा, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन AX² + BX + C = 0. रूट्स आहे 5 and 12. सम ऑफ द रूट्स अल्फा प्लस बीटा = 17. प्रोडक्ट ऑफ द रूट अल्फा इंटू बीटा = 60. माय क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x² - 17x + 60 = 0. त्यानंतर नंतरचा प्रश्न या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिली आहे. या ठिकाणी 4 20 + 4 = 24. टोटल इन्व्हेस्टमेंट 24,000 डिवायडेड बाय 24 डिवाइड इज इक्वल टू 1000 शेअर्स. नंतरचा प्रश्न आहे या ठिकाणी सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं आहे. हे सॉल्व केल्यानंतर याचा आन्सर येते x = -x = 2 y = 1. त्यानंतर फॅक्टरायझेशन मेथडने याला सॉल्व करायचं होतं. m² + 14m + 13 = 0. हे दोन फॅक्टर जर याचे काढले 13 × 13 13m + m, देन m = -13 अँड m = -1. त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी फाइंड द 19 टर्म ऑफ द फॉलोइंग AP 7 13 19 25. 19 टर्म या ठिकाणी येतात 115. त्यानंतर या ठिकाणी अ शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू ऑफ 2000. ब्रोकरेज या ठिकाणी 5% 0.5% दिलेलं होतं. ठीक आहे, तर त्याची अमाऊंट किती होईल 10 रुपीज. मार्केट व्हॅल्यू 2000 - 10 इज इक्वल टू आन्सर आलेला आहे 1990 रुपीज. नेक्स्ट पाहू आपण या ठिकाणी FI XI टोटल झालेली आहे 300. त्यानंतर FI ची टोटल झालेली आहे 60. देन फायनल व्हॅल्यू आहे फॉर्म्युल्यानुसार 300 डिवायडेड बाय 60 इज इक्वल टू 5. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी सम इन्व्हेस्टेड इक्वल टू MV ऑफ नंबर ऑफ शेअर्स 120 × 300 इज इक्वल टू 36,000. त्यानंतर या ठिकाणी FE × रेट ऑफ डिव्हिडंड 100 × 7 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 7. टोटल डिव्हिडंड रिसिव्ड 300 × 7 इज इक्वल टू 2100 रुपीज. रेट ऑफ द रिटर्न या ठिकाणी फॉर्म्युल्यानुसार याचा आन्सर 5.83. इथून आलं मित्रांनो लक्षात. पुन्हा आपण या ठिकाणी सॉल्व करूया. 2 डिजिट नंबर या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी लेट एस बी द सॅम्पल स्पेस. ठीक आहे, मधली व्हॅल्यू या ठिकाणी 35. NS किती होईल 6. नंतर या ठिकाणी सुद्धा 35 NA इज इक्वल टू 4 या ठिकाणी. त्यानंतर प्रोबॅबिलिटी किती, याची प्रोबॅबिलिटी 4 डिवायडेड बाय सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 2/3. नेक्स्ट आपण सॉल्व करू 3 मार्क्ससाठी या प्रश्न. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. या ठिकाणी 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. याला सॉल्व केल्यानंतर याचा आन्सर येते x = 3 y = 2. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे. याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे x = 3 y = -1. बाकीचे आन्सर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो चेक करा तुम्हाला किती मार्क्स मिळतील, तुम्ही किती यामध्ये चुकलेले आहे, किती तुमचे जे तुम्ही सॉल्व केलेला जो पेपर आहे तुम्हाला किती मार्क्स मिळतील, किती प्रश्न बरोबर आहे किती नाही, तुम्ही पाहून घ्या. आणि नेक्स्ट पेपरसाठी ऑल द बेस्ट.